मित्रांनो, मोदीजींचा परदेश दौरा आणि या परदेश दौऱ्यामधील नॉर्वे देश. आता नॉर्वेबद्दल बोलायचं झालं तर नॉर्वे हा प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 1 नंबरचा देश म्हणजे पहिल्या क्रमांकावर येतो आणि आपला भारत देश 157वा. आता मोदीजी नॉर्वेला गेले, तिथल्या पंतप्रधानांना भेटले आणि तिथल्या पंतप्रधानांनी चूक केली ती म्हणजे ओपन प्रेस कॉन्फरन्स ठेवली, म्हणजे मुक्त पत्रकार परिषद. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मोदीजी कोणत्याच प्रश्नाला उत्तर न देता टांग देऊन निघून गेले. विश्वगुरू, आता मोदीजी विश्वगुरू आहेत, ते कसं उत्तरं देतील? उत्तर द्यायचं काम शिष्यांचं असतंय, गुरुचं नसतंय. असो. आणि त्याच्यानंतरनं तिथल्या पत्रकारांनी हे सगळं सोशल मीडियावर टाकलं आणि त्या पत्रकाराचं नाव होतं हेली लँग. हेली लँग ह्या पत्रकाराने, म्हणजे लेडी पत्रकाराने हे प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रेस कॉन्फरन्स जाहीर केली. आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तरं देण्यासाठी सचिव CB जॉर्ज हे आले होते. आता आल्यानंतरनं त्याच हेली लिंगनं पुन्हा प्रश्न विचारले की आम्ही भारतावर विश्वास का ठेवावा, मानवाधिकाराचं उल्लंघन हा मुद्दा उपस्थित करत त्यांनी भारतामध्ये जे काही घडलं ते थांबवलं जाईल का? आणि त्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी, म्हणजे अवघड प्रश्नांची उत्तरं आपले पंतप्रधान देतील का, असा सवाल CB जॉर्ज यांना विचारला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव हे उत्तरं द्यायला लागलेत. आता त्यांनी उत्तरं देत असताना उडवाउडवीची उत्तरं दिले की आधी भारत काय समजून घ्या, कोणत्या तत्वावर 4 गोष्टींवर भारत देश चालतो, कोविडमध्ये आम्ही हे केलं वगैरे. आता हे बोलत असताना त्या पत्रकारांनी मध्येच टोकला आणि म्हणाले की मला थेट उत्तर द्या, म्हणजे फिरवून उत्तर देऊ नका, असं त्यांनी आपल्या सचिवांना विचारलं. आणि आपल्या भारताचे सचिव पत्रकारांना भारतामध्ये जशी वागणूक दिली जाते तसं तिथं देण्याचा प्रयत्न केला. आणि त्या CB जॉर्जने त्या तिथल्या पत्रकाराला डायरेक्ट म्हणलं की मला शिकवू नका, मला उत्तर कसं द्यायचं आहे ते मी माझ्या पद्धतीनंच उत्तर देणार, तुम्ही मला सांगणारे कोण? मग ते तिथल्या पत्रकाराला पटलं नाही आणि त्यांनी लिहायला चालू केलं की बाबा नाईलाजाने मला हे सर्व लिहावं लागतंय. आता हे वाचून दाखवतो त्यांनी काय छापून आलं ते. हेली लिंग यांनी सोशल मीडियावर लिहिले की त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवाधिकार आणि भारतावरील विश्वासासंदर्भातील प्रश्न विचारले होते, परंतु त्यांना थेट उत्तरे दिले नाहीत. भारतीय अधिकाऱ्याने कोविड, योग, जे उडवाउडीचं उत्तर आहे, कोविड, योगासन, भारताच्या उपलब्धीबद्दल अधिक बोलले, पण प्रश्नांची उत्तरं काही दिले नाहीत. नंतर त्यांनी एका वेगळ्या पोस्टमध्ये स्पष्टीकरण दिलं, म्हणजे हेली लिंगनं स्पष्टीकरण दिलं की मला हे लिहावं लागेल असे मी कधीच विचारले नव्हते, पण मी कोणत्याही परदेशी सरकारची गुप्तहेर नाही, मी एक पत्रकार आहे आणि नॉर्वेमध्ये पत्रकारितेचे